ठीक आहे, करायचं सुरू. ओके सर. ओके. असं कोणी आहे का जे आज पहिल्यांदा आलंय? फर्स्ट लेक्चर आहे. नो वन, राईट? कोणीच नाही आहे ना? हो सर, माझं पहिलं आहे आज. ठीक आहे, गणेश. संकेत, नम्रता. ठीक आहे, चलो. आपण बेसिकली काल जे घेतलं तेच त्याच्यापासूनच सुरुवात करूया. आय हॅव वन टेबल. ओके. ओके सर. नेम ऑफ टेबल इज एम्प्लॉई. ओके. आता मला सांगा, हा टेबल मला क्रिएट करायचा आहे. ओके. सगळ्यात डेटाबेसमध्ये हा टेबल क्रिएट करायचा ज्याचं नाव आहे एम्प्लॉई. असा टेबल क्रिएट करण्यासाठी आपण कोणती कमांड वापरतो? क्रिएट. ओके. आता मी हे जे डबल हायफन देऊन क्रिएट लिहिलंय, डबल हायफन म्हणजे काय? हे कमेंट आउट केलेलं आहे मी, हे एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. जर हे डबल हायफनच्या ऐवजी मी एक हायफन दिला किंवा काढून घेतला, त्याचा कलर चेंज होतो बघा. डबल दिलं तर ते ब्लॅक होऊन जातं, ब्लॅकड आउट होतं, ग्रे कलरचं होतं. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला समजतं की हे एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. आता मला क्वेरी लिहायची आहे क्रिएट टेबलची. आज आपण बेसिकली आजचा आपला एजेंडा काय आहे? आपण हा पूर्ण टेबल जशाचे तसा आपण डेटाबेसमध्ये क्रिएट करूया. ठीक आहे. त्याच्यामधले रेकॉर्ड्स इन्सर्ट करणार आहोत आणि याच्यावरती सिलेक्टचे जेवढ्या पण क्वेरी आहेत त्या सगळ्या फायर करणार आहोत आज. ठीक आहे. आज सिलेक्ट आपल्याला पूर्णपणे शिकून जायचंय. लक्षात आलं? ठीक आहे. कोण सांगेल मला? हवं तर याचा एक फोटो काढून घ्या किंवा मग नोट डाऊन करून घ्या. आपण पटपट पटपट टेबल क्रिएट करू. ओके. ऑल सेट. कोण सांगेल मला कोणती क्वेरी फायर करायला लागणार आपल्याला? कोण सांगतं? एनीवन? की मी बनू क्रिएट टेबल एम्प्लॉई. कॉलम कोणते आहेत आपले? एम्प्लॉई आय डी, EMP ID. एम्प्लॉई आय डी कशामध्ये? नंबर. प्रिसिजन किती देतो मी? 3. दुसरा कॉलम कोणता आहे माझा? एम्प्लॉई नेम. ओके. दॅट इज varchar. ठीक आहे. varchar म्हणजे काय असतं? स्ट्रिंग असतं, बरोबर ना? मी याला 10 देतो. देन विल गो फॉर थर्ड कॉलम, दॅट इज जॉब. जॉब मध्ये आपला डेटा कसा आहे? परत एकदा दाखवतो. जॉब मध्ये डेटा कसा आहे? असा आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय द्यायला लागणार आहे? स्ट्रिंग. स्ट्रिंग इज varchar. लक्षात येत आहे? ओके. त्यानंतर आपला चौथा कॉलम कोणता आहे? सॅलरी. सॅलरीज काय आहे? सॅलरी नंबर आहे ना? ठीक आहे. लक्षात येत आहे का मी हे परत परत का घेतोय? परत परत याच्यासाठी घेतोय कारण का प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, बरोबर ना? मग नंबर किती घेऊ शकतो? सॅलरीला मी 5 घेतो. ठीक आहे. प्रिसिजन. ओके. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर. डिपार्टमेंट नंबर काय आहे आपला? नंबरच आहे. नंबर 2 घ्या किंवा मग 5 घ्या, इथे हरकत नाही. आपला शेवटचा कॉलम कोणता आहे? लोकेशन. लोकेशन काय आहे? varchar. आणि त्याचं प्रिसिजन किती देतो मी? 5 मे बी. ठीक आहे. जितके पण ब्रॅकेट, जितके पण पॅरेंथेसिस आपण ओपन केले होते ते क्लोज केलेत. फक्त हा एक अजून ओपन आहे. ठीक आहे. मला याला क्लोज करायला लागेल. ठीक आहे. आणि शेवटी मी काय देतो? सेमीकॉलन. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर मला कोणता टेबल तयार होईल? टेबलचं नाव काय असेल? एम्प्लॉई. एम्प्लॉई नावाचा टेबल काय होईल? आपला क्रिएट होईल. बट इन केस ऑलरेडी जर एम्प्लॉई नावाचा टेबल प्रेझेंट असेल तर तो क्रिएट होईल का? नाही. बघूया काय एरर येतोय. ठीक आहे. आपल्याकडे एम्प्लॉई नावाचा टेबल आधी प्रेझेंट नव्हता, त्याच्यामुळे आपण काय केलं? हा टेबल आपला काय झालेला इथे दिसतं?
टेबल EMP क्रिएटेड दिसतंय. मग हा टेबल जो तयार झाला आपण बघणार कसं, काल सांगितलं होतं मी. इथपर्यंत कळालं. क्रिएट सगळ्यांचं रिव्हिजन झाली आहे. क्रिएट मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? येस. काय डाऊट आहे विचारा. क्रिएट मध्ये काय डाऊट आहे? काही डाऊट नाही आहे ना नाही, क्रिएट क्लिअर मध्ये? आहे. क्लिअर आहे. Clear. ठीक आहे. नो. सगळ्यांना क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे. आता क्रिएट नंतर तयार झालेला टेबल बघण्यासाठी आपण काय वापरतो? डेटाबेस मधनं डेटा रिट्राईव्ह करायचा आहे आपल्याला. आपण ते कसं करतो? सिलेक्ट. बरोबर. सिलेक्ट स्टार फ्रॉम. हा, मग आपण सिलेक्ट हे कीवर्ड वापरतो. बरोबर. मग सिलेक्ट कसं यूज करणार आहे मी इथे? इथे कसं करेल मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम, टेबलचं नाव काय आहे? एम्प्लॉई. किती सोपं आहे. आणि जर मी याला एक्झिक्यूट केलं, एक्झिक्यूट करण्याच्या दोन पद्धती. एक तर तुम्ही इथून रन स्टेटमेंट म्हणू शकतात, किंवा मी काल सांगितलं काय केलं आपण, कंट्रोल एंटर शॉर्टकट आहे तो प्रेस केला तर ऑलरेडी ते एक्झिक्यूट होऊन जाते. हे बघा, तुम्हाला स्ट्रक्चर भेटलं. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय? डेटा पुट करायचंय. डेटा पुट कसा करतो आपण? काय वापरतो डेटा पुट करण्यासाठी? इन्सर्ट इंटू. इन्सर्ट वापरतो. इन्सर्ट कीवर्ड वापरतो ना आपण. ठीक आहे. आता त्याचं स्टेटमेंट कसं होईल? इन्सर्ट इंटू, इथे असतं टेबल नेम. मग टेबल नेम आपलं काय आहे? EMP. लक्षात येते ना? EMP का घेतलं मी? कारण का आपल्या टेबलचं नाव EMP. हा जो टेबल याला आपण ऑलरेडी EMP नाव दिलेलं आहे. आणि हे EMP असल्या कारणाने आपण इथं काय घेतलं? इन्सर्ट इंटू EMP. आता मला प्रत्येक कॉलम मध्ये व्हॅल्यू टाकायची आहे. मग मी काय बोलतो? व्हॅल्यूज. काय होतं आपलं? 101. ओके. राम. राम. मग काय होतं? HR. सॅलरी होती 25,000. तुम्ही फोटो काढून घ्याल का याचा एकदा मोबाईल मध्ये वगैरे? आपण पटपट करू, म्हणजे स्क्रीन चेंज करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. स्नॅप करून घ्यायचा. ठीक आहे. डन. डन. जायचं पुढे. ओके. चला, आता हे झालं. काय होतं? सॅलरी किती होती? 25,000. डिपार्टमेंट नंबर किती? आपले 5-6 कॉलम आहेत ना. बघा डेटा टेबल बघा, जो फोटो घेतला आता. 5व्या कॉलमची इनपुटला व्हॅल्यू किती पाहिजे? 10. आणि 6व्याला काय पाहिजे? मुंबई. पण मी तुम्हाला काल काय सांगितलंय? जेव्हा पण आपण स्ट्रिंग इनपुट करतो, बरोबर आहे, आता ही स्ट्रिंग आहे ना इनपुटला, मग आपल्याला याला काय द्यायला लागेल? स्ट्रिंगला सिंगल इन्व्हर्टर कॉमा. काय द्यायला लागतं? काय द्यायला लागतं? काय म्हणतो आपण याला? सिंगल कोट म्हणतो ना आपण याला. सिंगल कोट मध्ये आपल्याला काय द्यायला लागतं? स्ट्रिंग्स. लक्षात येते? स्ट्रिंग आपण कसे देतो? सिंगल कोट मध्ये देतो. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. ठीक आहे. दुसरा कॉलम कोणता होता आपला? नाव होतं. बरोबर. तिसऱ्या कॉलम मध्ये काय माहिती आहे? थर्ड कॉलम मध्ये काय होतं? डिपार्टमेंट. मग काय डिपार्टमेंट होतं? HR. ओके. फोर्थ कॉलम मध्ये काय आहे? सॅलरी, विच इज 25,000. पण नंबरला जर आपण सिंगल कोट मध्ये दिलं तर चालेल का? चालतं. नंबरला दिलं नाही दिलं तरी चालतं. पण ह्या कॉलमचा आपला डेटा टाईप काय आहे? सॅलरीचा नंबर आहे. मग जर याला मी सिंगल कोट नाही दिलं तरी चालेल, आणि सिंगल कोट दिलं तरी चालेल. ओके. कळालं का? ओके. आता त्यानंतरचा कॉलम कोणता आहे आपला? डिपार्टमेंट नंबर, विच इज 10. आणि त्याच्यानंतरचा कॉलम कोणता आहे आपला? लोकेशन. लोकेशन काय आहे? मुंबई. ओके. जर मी याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल? ही पूर्ण रो इन्सर्ट व्हायला पाहिजे. बरोबर.
आता हे एक्झिक्यूट कसं करेल मी? कंट्रोल एंटर, 1 रो इन्सर्टेड. आता ही झालेली इन्सर्ट झालेली रो कशी बघणार मी? परत सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, याला एक्झिक्यूट करेल. कंट्रोल एंटर. आलं का? तुमचे रेकॉर्ड झालेत का इथे? Yes. ठीक आहे. परत आता दुसरी रो मला इन्सर्ट करायची. कशी करणार मी? मी यालाच कॉपी करतो. कंट्रोल C, मी इथे येतो. कंट्रोल V. 101 च्या ऐवजी किती येणार आहे? सेकंड रोची इन्फॉर्मेशन काय आहे? 102. रामच्या ऐवजी काय आहे? Shri. श्री. ठीक आहे. डिपार्टमेंट कोणतं आहे? QA. QA. ओके. सॅलरी किती आहे? 12,000. ओके. आणि डिपार्टमेंट नंबर किती आहे? 20. हे सिंगल कोट्स मध्ये घेतले तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. लोकेशन काय आहे? Bangalore. बँगलोर. BNG. ओके. समजलं? एक्झिक्यूट केलं तर काय होईल? ही रो काय होईल? इन्सर्ट होईल. याला सिलेक्ट केलं, एक्झिक्यूट केलं, 1 रो इन्सर्टेड. ती कशी बघायची? परत याला एक्झिक्यूट करा. परत टाईप करायची गरज नसते. इथं तुम्ही आला, इथं जर एक्झिक्यूट केलं तर 2 रो तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता ठीक आहे, 2 रो झालेले. आता थर्ड रो साठी कशी इन्फॉर्मेशन पुट करणार मी? 103. ओके. नाव काय आहे? प्रिया. डिपार्टमेंट काय आहे? DEV, डेव. नंतर सॅलरी किती आहे? 20,000. आणि डिपार्टमेंट नंबर इज 10. आणि लोकेशन काय आहे? मुंबई. लक्षात आलं का? याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल? 1 रो इन्सर्टेड. आणि ही रो इन्सर्ट झाली आहे. आता तुमच्या लक्षात येत नसेल कदाचित इथे 1 रो इन्सर्टेड आलं. मी काय केलं? कीबोर्डवरती लगेच कंट्रोल एंटर प्रेस केलं. त्याच्यामुळे ही रो इन्सर्ट झालेली इथे. ठीक आहे. ती बघण्यासाठी काय करायचं? इथं यायचं, कंट्रोल प्लस एंटर शॉर्टकट यूज करा, किंवा हा एरो दिसतो इथे क्लिक करा. आलं? 3 रो इन्सर्ट झाल्या तुमच्या. ठीक आहे. चौथी रो कशी इन्सर्ट करायची कोण सांगेल मला? एनीवन? आपल्याला सिलेक्ट घ्यायचे पटापट. चला, रिव्हिजन मध्ये जास्त वेळ जातोय आपला. चौथी रो कशी इन्सर्ट करेल मी? CV करून हो सर. काय काय? सेम इन्सर्ट हा, इन्सर्ट. जसं आधी घेतलं होतं सर करून तुम्ही कंट्रोल CV करून. हा हा, इन्सर्ट इनटू एम्प्लॉई, कॉलम व्हॅल्यूज. कॉलम कॉलम कीवर्ड नाही येणार तिथे, फक्त व्हॅल्यूज कीवर्ड येईल. आपल्याला त्या व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये स्पेसिफाय करायला लागेल. ठीक आहे. नेम काय आहे? सिंगल कोट 104. सॉरी, 104 घ्यायला लागेल आपल्याला. एम्प्लॉय आयडी फर्स्ट कॉलमची माहिती पहिल्यांदा टाकायला लागेल. मग नेम काय आहे? ओके. डिपार्टमेंट काय आहे? QA. त्यानंतर सॅलरी इज 18,000. लक्षात येतंय का पण सगळ्यांच्या काय चाललंय पुढे? आणि लास्ट कॉलमची माहिती जी आहे लोकेशन, दॅट इज पुणे. बरोबर आहे. ठीक आहे. याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल? खाली इन्सर्ट होईल सर रो. इन्सर्ट होईल. बाकीचे सगळ्यांना समजतंय का रे? मयूर, कल्पेश, अजय, अश्विनी, स्नेहल, थम्सअप द्या पटापट समजत असेल तर. लक्ष आहे का सगळ्यांचं? ठीक आहे. चला, ही रो इन्सर्ट झाली. आता झालेली इन्सर्ट झालेली रो कशी बघायची? परत तेच आपल्याला त्याच्यासोबतच खेळायचं, वेगळं काहीच नाही. तुम्हाला सांगितलं मी, सगळं रिपिटेटिव्ह आहे. आता तुमच्या लक्षात येईल डे 1 ला कसं होतं, आज कसं आहे.
आता बघा मी इथे काय दिलं नव्हतं, सेमिकोलन दिलेला आहे का? नाही. मग त्याच्यामुळे एरर आला. मी फक्त ही कमांडला जर सिलेक्ट करून रन केलं तर ती रन होईल. पण जर मी याला इथे आलो आणि कंट्रोल इथे येऊन जर रन केलं विदाऊट सिलेक्टिंग, तर ते काय होतं, ह्या सेमिकॉलन पासून तो बघेल मागचं सेमिकॉलन त्याला कुठं भेटतोय का नाही. मग ते हे पण एक्झिक्यूट करेल आणि हे पण एक्झिक्यूट करेल. मग दोन जर समोरासमोर असेल तर ते एरर आउट होणार. बघा ब्ल्यू कलर तुमच्या लक्षात येईल आता नेमकी. याला जर एक्झिक्यूट केलं, कलर चेंज होत नाहीये बट तिथे एरर दिसतोय तुम्हाला खाली, एसक्यूएल कमांड नॉट प्रॉपरली एंडेड. कारण का आपण मध्ये काही दिलं नाहीये, दोन कमांडला सेपरेट आउट कशाने नाही केलं, सेमिकोलन. आता एक तर सेमिकोलन तिथं द्या किंवा कुठं पण द्या, इथं दिलं तरी पण ते एरर दाखवणार नाही, कारण ते ह्या सेमिकोलन पासून ह्या सेमिकोलन पर्यंत एक्झिक्यूट करेल. म्हणजे तुमची बेसिकली हीच क्वेरी एक्झिक्यूट होईल. ओके, पुढचं रेकॉर्ड 105. एक मिनिट. 105. ओके, त्यानंतर काय नाव आहे? ओके, देन QA. आता हा QA इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं जे पण तुम्ही डेटा इन्सर्ट करता तो जर तुम्ही कॅप्स मध्ये केला तर तो कॅप्स मध्ये येणार आहे. बघा मी कॅप्स मध्ये करतोय प्रत्येक वेळेस. इथे लोअर केस मध्ये, इथे फक्त इनिशियल लेटर कॅपिटल आहे तर इनिशियलच कॅपिटल येणार. आलं का लक्षात? पण इथे आपण ज्यावेळेस टेबल क्रिएट करतो, इन्सर्ट स्टेटमेंट वापरतो, म्हणजे जे स्ट्रिंग्ज असतील किंवा जो पण डेटा इन्सर्ट करतोय आपण कॉलम मध्ये, तो काय केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, कॅप्स मध्ये दिलं तर कॅप्स मध्ये येईल, स्मॉलर केस मध्ये दिलं तर स्मॉलर केस मध्ये येईल. ठीक आहे, इनिशियल लेटर कॅपिटल दिलं तर फर्स्ट लेटर कॅपिटल येईल त्या टाइप मध्ये. ठीक आहे. 22K, डिपार्टमेंट नंबर इज 20 and location is BNG. बँगलोर. ओके, एक्झिक्यूट केलं, चौथी रो इन्सर्ट झाली. पाचवी रो कशी इन्सर्ट करायची? 106. नाव काय आहे? अनघा. डेव 30,030 मुंबई. 30,030 मुंबई. ओके, एक्झिक्यूट केलं तर एरर आउट होईल कारण का आपल्याला इथे. ठीक आहे, वन रो इन्सर्टेड झालेली, इन्सर्ट झालेली रो कशी बघायची? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आल्यात तुमच्या रो. ठीक आहे, आपल्याला थोडंसं एक 10 तरी रेकॉर्ड पाहिजे कारण का आपल्याला पुढे आज सिलेक्ट खूप जास्त शिकायचंय. सिलेक्ट मध्ये जर तुम्हाला एक पर्टिक्युलर रेकॉर्डच पाहिजे असेल तर ते कसं आणायचं हे सगळं आज आपण शिकणार आहे. सिलेक्टचे सगळे ऍप्लिकेशन शिकायचे आज. ठीक आहे, तसंच पुढचे रेकॉर्ड मी पटापट इन्सर्ट करून घेऊ. ठीक आहे, वन 107. ठीक आहे, ठीक आहे, 108. 109चं रेकॉर्ड काय आहे? अर्जुन
HR 15,000, HR 15,000, 30 and पुणे. ठीक आहे, आज खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. ठीक आहे, 1 रो इन्सर्टेड. परत इन्सर्ट इनटू एम्प्लॉई. लास्ट रो काय आपली 110. तुमच्या लक्षात येते ना, कधी मी इथे कोट्स मध्ये देतोय, कधी नाही देते. आता याला कोट्स मध्ये नाही दिलं, बरोबर, सिंगल कोट मध्ये नाही दिलं आपण, मग ते का तरी पण ते आलं, बिकॉज इट इज अ नंबर. पण जर मी पुण्याला कोट्स नसतं दिलं सिंगल कोट, तर ते आलं असतं का? नाही, एरर आउट झालं असतं. ठीक आहे, लास्ट नेम काय आहे? dev 50K 20 and Bangalore. एक्झिक्यूट केलं, 1 रो इन्सर्टेड. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. ठीक आहे, 10 रेकॉर्ड आले आपले. 10 रेकॉर्ड दिसताय इथे? अरे दिसताय की नाही? आहात का गेले? Yes, sir. आहात ना? ठीक आहे. आता मी हे कमिट करतो. कमिटचा उपयोग काय होतो? सेव्ह करण्यासाठी. आपण बघणार आहोत अजून पुढे. ठीक आहे, एकदा डेटा इन्सर्ट केला. आता मला सांगा, आलेल्या डेटामधून फ्रॉम EMP, आता मला असे रेकॉर्ड हवेत. आता आपण सगळ्यात आधी काय बघूया? विल सी अल्टर आपल्याला हे सगळे, हे जे पण ऑपरेटर्स आहे इथे, प्लस मायनस स्टार किंवा मग इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू, हे सगळे ऑपरेटरचा स्टडी करायचं आहे. ठीक आहे, हे कसं करणार आपण? सिलेक्ट मध्ये आत ना सगळे जागेवरती. आता लक्ष द्या बरं इकडे. आता आपला डेटा सेट आहे पूर्ण, याच्यामध्ये 10 रेकॉर्ड आहेत. आता मी तुम्हाला काय सांगतो, माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला असे रेकॉर्ड हवेत ज्यांची सॅलरी ही 20,000 पेक्षा जास्त आहे. माझी रिक्वायरमेंट काय आहे? अशी आहे की ज्यांची सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 20,000. बरोबर, ही माझी रिक्वायरमेंट आहे. आता इथे लिहिली. मग मी ती कशी फाइंड करणार? आता तुम्हाला आठवत असेल, आपण टेबल कसं बघतो? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नाव घेतलं तर पूर्णच्या पूर्ण टेबल दिसतो. आता कंपनीमध्ये एवढे 10 रेकॉर्ड असणार आहेत का? बेसिक गोष्ट, अरे असणार आहेत का नाही? गणेश, मिलियन्स ऑफ रेकॉर्ड असतात ना, 10 रेकॉर्ड वरती आपण काम करतो का? नाही. नाही सर. समजतंय का सगळ्यांना? मला एवढं सांगा आधी. लक्षात येतंय? हो सर. शीतल, हो कल्पेश, मग हो बोलत का नाही तुम्ही लोक? नम्रता, काही इश्यू आहे का? समजतंय? संकेत, समजतंय ना? मला Yes, sir. असे रेकॉर्ड हवे ज्यांची सॅलरी किती पाहिजे आपल्याला? 20,000 पेक्षा जास्त पाहिजे. आता आपण सिलेक्टचे वेगवेगळे ऍप्लिकेशन, सिलेक्ट कुठे कुठे यूज होतं, कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये आपण वापरू शकतो हे बघतोय. मग आता ह्या क्षणाला मला कोणते रेकॉर्ड हवेत ज्यांची सॅलरी ही 20,000 पेक्षा जास्त आहे? आता ते मी कसं लिहितो बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, बरोबर. कीवर्ड वापरतो मध्ये वेअर. कॉलमचं नाव काय आहे? या कॉलमचं नाव इथे बघा, सॅलरी. सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 20,000. जर मी याला एक्झिक्यूट केलं, आता मी काय केलं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई तर आपण यूज करत होतो, मध्ये फक्त कोणता क्लॉज टाकला? वेअर टाकला. वेअर म्हणजे जिथे सॅलरी ही 20,000 पेक्षा जास्त आहे. आता तुम्ही जिथे पण, कधी पण, जेव्हा पण सिलेक्ट यूज कराल तेव्हा तुम्हाला हा वेअर वर्ड यूज करायला लागणार आहे.
काही कंडिशन स्पेसिफाय करायची असेल तर, बरोबर. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन, सॅलरी ही जास्त पाहिजे ना 20,000 पेक्षा, 20,000 कमी आहे, मग हे सिम्बॉल दिलेलं आहे मी इथे याच्यासाठी. ठीक आहे, याला एक्झिक्यूट करतो मी. आलेत का तुमचे 20,000 पेक्षा जास्त सॅलरीचे रेकॉर्ड सगळे? इथे खाली बघा ॲरो जवळ. येस किती सोपं आहे. येस तसंच जर मला याच्यामध्ये 20,000 पण हवा असेल, ज्यांची सॅलरी 20,000 कुणाची आहे का? लेटेस्ट चेक. आपल्याकडे 20,000 सॅलरी असणारे लोक आहेत का? आहेत, बरोबर. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई बघा, याला जर एक्झिक्यूट केलं पूर्ण टेबल आला. त्याच्यात मला हे रेकॉर्ड पण पाहिजे ज्याची सॅलरी 20,000. मग मी काय करेल, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, इक्वल टू आणि इथे 20,000 देईल. मग काय होईल त्या केसमध्ये, ज्यांची सॅलरी 20,000 आहे ते पण येतील आणि 20,000 पेक्षा जास्त आहे ते पण येतील. बघूया येतात का. आले, सोपं आहे. याच्या ऑपोजिट कसं असेल, 20,000 पेक्षा जर कमी पाहिजे असेल तर मला मी कसं देईल, लेस दॅन लेस दॅन लेस दॅन, सॅलरी लेस दॅन 20,000. 20,000. आलं का. 20,000 पेक्षा कमी सॅलरी आली आणि याच्यामध्ये जर मला 20,000 इन्व्हॉल्व पाहिजे असेल तर मी कसं देणार, लेस दॅन इक्वल्स टू 20,000. मग याच्यामध्ये 20,000 पण इन्व्हॉल्व होईल. सोपं आहे का? खूप येस सोपं आहे, बरोबर. येस ठीक आहे. आता आपण ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू हे बघितलं. पण आता मला असे रेकॉर्ड हवे ज्यांची सॅलरी ही 50,000 आहे. मग मी काय यूज करेल, फक्त इक्वल्स टू 50,000. आलं का. 50,000 असणारे रेकॉर्ड तुमच्या समोर आले. येस 50,000 ज्यांची पण सॅलरी आहे त्यांचं रेकॉर्ड तुमच्या समोर आलं का. गणेश, सोपं आहे. हो सर. हो ठीक आहे. आता मला असे नावं हवेत. परत एकदा टेबल तुमच्या समोर घेतो मी. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आता मला असे नावं हवेत, असे रेकॉर्ड हवेत ज्याचं नाव हे राम आहे. आपल्याला माहिती इथे एकच नाव दिसते, पण कंपनीमध्ये 10 रेकॉर्ड असणार आहेत का? नाही. दे विल बी इन द मिलियन्स. 1 मिलियन म्हणजे किती, 10 लाख, बरोबर ना. लाखामध्ये रेकॉर्ड असतील, 4 मिलियन असतील, 40 लाख असतील, 10 मिलियन असतील, मे बी 1 करोड रेकॉर्ड असतील, बरोबर ना. मग त्याच्यामध्ये राम नावाची माणसं जर मला शोधायची असेल तर मी कसं शोधल, सेम. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर, वेअर काय येईल कोण सांगेल मला, वेअर नेम. पण नेम, नेम एम्प्लॉई नेम, हा इथे कॉलमला काय नाव दिले हे बघायचं आपल्याला. एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई नेम, एमपी नेम, EMP नेम इज इक्वल्स टू किती पाहिजे आपल्याला, काय पाहिजे, राम राम. राम. पण मी तुम्हाला राम. अगोदर काय सांगितलंय, ज्यावेळेस पण आपण स्ट्रिंग यूज करतो त्यावेळेस आपल्याला कशामध्ये द्यायला लागतं, सिंगल सिंगल कोट मध्ये. आता जर मी याला इथे राम बोललो आणि याला एक्झिक्यूट केलं तर ते सापडेल का, नाही. कारण स्ट्रिंग आपल्याला कशामध्ये द्यायची आहे, सिंगल कोट, सिंगल कोट मध्ये. ठीक आहे. एम्प्लॉई नेम इज इक्वल्स टू राम. मग राम नाव ज्यांचं आहे ते रेकॉर्ड तुमच्या समोर आलेत का, आले, बरोबर. येस एम्प्लॉई नेम इज इक्वल्स टू राम. हा, आता एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, जर मी ह्या कॅपिटल राम आरच्या ऐवजी जर स्मॉल आर टाकला तर असा रेकॉर्ड आपल्याकडे आहे का, पूर्ण स्मॉल मध्ये असणारे नावं नाहीयेत, बरोबर ना. मग हे रेकॉर्ड तुमच्या समोर येणार नाही, 0 रेकॉर्ड सापडलेले आहेत त्याला. म्हणजे स्ट्रिंग मध्ये किंवा कोट्स मध्ये आपण जी स्ट्रिंग टाकतो ते काय केस सेन्सिटिव्ह आहे. मग जर तुम्ही कॅप्स मध्ये असेल तर ते कॅप्स मध्येच द्यायला लागणार आहे रेकॉर्डसाठी. पण जर मी आता इथे कॅपिटल आरच ठेवला आणि याला एक्झिक्यूट केलं तर नाव भेटेल मला, बरोबर. पण जर हे EMP नेम आहे, बरोबर, याला जर मी कॅप्स मध्ये केलं तर मिळेल का, सापडेल का मला, सापडेल. कारण कॉलमचं नाव असेल, क्वेरी असेल, किंवा हा फ्रॉम कीवर्ड असेल किंवा व्हेअर असेल, हे कॅप्स मध्ये आहेत का स्मॉल मध्ये आहे याचा फरक नाही पडत. पण आतमधला डेटा जो आहे, हे रो जे आहेत ते कॅप्स मध्ये का स्मॉल मध्ये याचा फरक पडतो. लक्षात आलं. आता EMP नेम मी कॅप्स मध्ये केलं, याला एक्झिक्यूट जर केलं तर त्याचा फरक पडेल, म्हणजे पडणार नाही थोडक्यात. म्हणजे EMP नेम तुम्ही स्मॉल मध्ये ठेवा किंवा कॅप्स मध्ये ठेवा, डझंट मॅटर, कॉलमची नावं. लक्षात आलं. हो, नाही, मे बी, कन्फ्यूज आहे,
हो हो येस सर. बाकीच्यांना तीन चारच आहेत का क्लासमध्ये मुलं? पटपट पटपट आलं तर हो, नाही तर नाही. 1 2 3 गो. आलं लक्षात? चला हो आता परत एकदा डॉक्युमेंट काढतो मी. हे तुमच्या लक्षात आले? ठीक आहे. आता मला सांगा, मी जर असं म्हटलं मला अशी नावं हवेत की ज्यांची सॅलरी शुड बी इन बिटवीन 20,000 and 40,000. आता मला असे लोक हवेत ज्यांची सॅलरी ही 20,000 आणि 40,000च्या मध्ये. मग मी त्या केसमध्ये काय वर्ड यूज करतो बघा. मी कसं करतो ते बघा, लक्षात येईल तुमच्या. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी, मी कोणता वर्ड वापरतोय? बिटवीन 20,000 and 40,000. हे सुरुवातीला नवीन वाटतं, पण एकदा तुम्ही जेव्हा याला म्हणजे तुम्ही रेग्युलर यूज कराल, रेग्युलर प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे काय करते. असे रेकॉर्ड आपल्याला फाइंड करून देते. सिलेक्ट स्टार. आता या स्टारचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी याच्यानंतर सांगतो. ठीक आहे. फ्रॉम एम्प्लॉय टेबल मधून जिथे सॅलरी ही 20,000 आणि 40,000च्या काय इन बिटवीनच्या दरम्यान आहे. ठीक आहे. जर आता याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा बरं. रेकॉर्ड्स मध्ये सॅलरी काय दिसते तुम्हाला? काय दिसते? Between 20 to 40,000. बरोबर. त्याच्यामध्ये 20,000 इन्क्लूड आहे का? No. आहे. 20,000 नाही. इन्क्लूड आहे ना? हा, म्हणजे Yes. त्याच्यामध्ये आहे. ते वर्ड्स येतात बर का. पण आता कंडिशन वेगळी आहे. ठीक आहे. आता मी हेच वाक्य घेतो. मला असे रेकॉर्ड हवे की ज्यांची सॅलरी ही 20,000 आणि 40,000च्या मध्ये नसावी. बाकी सगळे रेकॉर्ड चालतील. म्हणजे ह्या केसमध्ये काय बोललो मी की मला 20,000 आणि 40,000च्या मधली सॅलरी हवी आहे. त्यांनी तुम्हाला आणून दिली. पण मी इथे जर एक शब्द टाकला फक्त नॉट बिटवीन 20,000 अँड 40,000, तर याचं काय होतं? अर्थ उलटा होऊन जातो डायरेक्ट. की या दोघांच्या मध्ये नसणारी सॅलरी म्हणजे 20,000 पेक्षा कमी सॅलरी आणि 40,000 पेक्षा जास्त सॅलरी ही तुम्हाला इथे काय भेटेल? आउटपुटला भेटेल. फक्त नॉट वर टाकल्यावर का मी मध्ये काय केलंय? फक्त नॉट बिटवीन म्हटलंय. ते एक्झिक्यूट केलं. आता हा एरर का आला कोणी सांगू शकेल का? कारण मी फक्त नॉटला सिलेक्ट केलेलं आहे आणि मग एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला. बरोबर ना? मग त्यांनी फक्त एवढंच एक्झिक्यूट केलं नॉटला. आपल्याला काय एक्झिक्यूट करायचं? पूर्ण क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे ना. मग याला एकतर पूर्ण सिलेक्ट करा किंवा कुठेतरी क्वेरीवरती क्लिक करा आणि मग एक्झिक्यूट करा. आले? हे बघा. 20,000 आणि 40,000च्या मध्ये जे रेकॉर्ड म्हणजे सॅलरी आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळी आली. नॉट बिटवीन. फक्त नॉट वर्ड टाकला मध्ये मी. कळालं का? हे सगळं इथे हो. दिलेलं आहे बघा. तुम्ही जर इथे आला, हे तुम्हाला इथे जिथे मी डॉक्युमेंट तुम्हाला जे प्रोव्हाइड केलेले आहे इथे सगळ्या क्वेरीची प्रॅक्टिस केलेली बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आता इथे स्टुडंट काय आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम जर मी स्टुडंट म्हणतोय तर स्टुडंट काय असणार इथे? स्टुडंट काय आहे? Table name. टेबलचं नाव Table आहे. name. मग स्टुडंट सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट नावाचं टेबल असणार इथे कुठेतरी. म्हणजे हा टेबल जो आहे हा स्टुडंट आहे. ह्या टेबलचं नाव कुठे गेला तो? मे बी हा बघा, हा स्टुडंट टेबल आहे. ओके, हा स्टुडंट टेबल आहे पूर्ण. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आला. याच्यावरती यांनी एक्झिक्युशन केलेले आहेत बघा सगळे. इथे काय म्हटलंय? वेअर नंबर इज ग्रेटर दॅन 2, नंबर इज लेस दॅन 2. बरोबर. इथे नंबर इज ग्रेटर दॅन 2, मग 2 पेक्षा मोठे असणारे नंबर सगळे तुम्हाला 3 4 5 6 मिळालेत. इथे काय केलंय? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नंबर इज लेस दॅन इक्वल्स टू 2. मग इथे तेच रेकॉर्ड तुम्हाला भेटले ज्यांचे नंबर लेस दॅन इक्वल्स टू 2 आहेत. तसं वेगवेगळे एक्झिक्युशन परफॉर्म केलेली. आता याचा अर्थ काय होतो हे राहिलं सांगायचं तुम्हाला. इट्स नॉट इक्वल्स टू 2 म्हणजे 2च्या
करून दाखवतो ते. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला बिटवीन? ठीक आहे. हो. सिलेक्ट नॉट इक्वल्स दाखवायचं राहिलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज नॉट इक्वल्स टू. कसं लिहिणार मी? दोन पद्धतीनं नॉट इक्वल्स टू लिहिलं जातं. हे बघा, इथे मी दाखवून देतो. एकतर ह्या पद्धतीने लिहिलं जाईल किंवा ह्या पद्धतीनं. याचा अर्थ काय होतो? इट शुड बी नॉट इक्वल्स टू 2. एकतर मेथड ही आहे, दुसरी मेथड ही आहे. दोघांचं आउटपुट तुम्हाला काय दिसेल? सेम दिसेल. बघा, सुधा, जगन, रमेश, मधु, विसू आणि लास्ट नेम. हे बघा, दोघांचा आउटपुट सेम दिसतोय. हा आउटपुट आहे त्या क्वेरीचा, हा त्या क्वेरीचा आउटपुट आहे. सेम दिसतोय कारण याचा अर्थ दोघांचा सेम आहे. जर मी असं केलं वेअर सॅलरी इज नॉट इक्वल्स टू 20,000, तर मग काय होईल? जिथे सॅलरी 20,000 नाही आहेत ती सोडून सगळे रेकॉर्ड, म्हणजे 20,000 सोडून सगळे रेकॉर्ड आले. 20,000 असणारी सॅलरी आली का याच्यामध्ये? नाही. लक्षात येते? नॉट इक्वल्स टू 20,000. आणि ती लिहिण्याची आणखीन एक मेथड कोणती आहे? इज नॉट इक्वल्स टू 20,000. याचा आउटपुट आणि याचा आउटपुट काय असेल? सेम असेल. 9 रेकॉर्ड आलेले. ठीक आहे, समजलं हे? हो, नाही, मे बी, Yes. कन्फ्यूज आहे? Yes. हे समजलं. ओके, समजलं. ठीक आहे. गॉट इट. इन्सर्ट, आपल्या कीबोर्डवरती इन्सर्ट बटन आहे बघा, आहे का? त्यांनी हे ॲरो ॲडजस्ट कर देतील तुम्हाला कर्सर. ठीक आहे, तुम्हाला हे समजलंय? बिटवीन समजलं? कोण आहे ज्याला बिटवीन नाही समजलं? आत्ताच विचारून घ्या. इन्स्टॉलेशन कुणाचं राहिलंय? कुणी केलं नाहीये? सगळ्यांनी केलंय ना? सर माझं सर मी नाही केलं सर. संकेत भाऊ करून घ्या ना. प्रॅक्टिस संडे पर्यंत होतं. काय होतं, जे आज शिकलो ना आपण त्याचे 10-15 मिनिटं. लोगो नाही येते. हा, त्याच्यासाठी जे सिक्वल डेव्हलपर जे इन्स्टॉल केले ना, तिथं जो लोगो आहे का त्यालाच क्रिएट ॲज अ शॉर्टकट म्हणून डेस्कटॉप वरती ओढून घे, झालं, होऊन जाईल. तसं मी पिन केलंय सर. पिन पण टाकरे येऊन लागेल. ठीक आहे, मी करून देतो. त्याच्यासाठी तुला म्हटलं होतं कनेक्ट कर. सॉरी सर, तेव्हा आहे ना मी बँकेत होतो, ठीक त्यामुळे आहे, connect हरकत नाही, करू ते सोपं आहे. पण पिन तर केलंय ना, तुझं काम चालू आहे ना? हो, पिन केलंय, चालू आहे माझं काम. ठीक आहे, चलो. माझं राहील. हा, करू ना आपण. वृषाली आहे ना? निकिता. निकिता. म्हणजे हा, ठीक झालंय आहे. ऑलमोस्ट. ते कनेक्शनचा प्रॉब्लेम येतोय. बरं, ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. जमलं तर ठीक आहे, नाही तर मग करता येईल ते. ठीक आहे, फक्त प्रायोरिटी वरती करा, कारण काय होतं, क्लास संपत येतो आणि आपलं इन्स्टॉलेशनच नसतं, असं होऊन जातं. मग ते पुढे पाठ मागं सपाट असं होऊन जाणार. तसं नको व्हायला म्हणून प्रॅक्टिस कमीत कमी 10-15 मिनिटं दिवसाला करायची. हे जे दिलंय ना इथे सिक्वल स्टेटमेंट मध्ये, हे सगळं प्रॅक्टिस करायची आपल्याला. हे बघा, हे झालं, हे झालं. टेबल क्रिएट करायचा, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, ओके. सर पुढे टर्मिनल इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यावरती पण करू शकतो. टर्मिनल मला नाही समजलं काय म्हणायचं. म्हणजे टर्मिनलच इन्स्टॉल केलेलं आहे माझं एसक्यूएल साठीच, मग ते मी आधी करायचे त्याच्यावरतीच प्रॅक्टिस. सिक्वल प्लस म्हणायचंय का तुम्हाला? ते ब्लॅक विंडो? हो. हा, ठीक आहे ना, त्याच्यावरती केलं तर बेस्ट आहे. हे तर युजर इंटरफेस आहे, त्याच्यावरती समजलं तर बेस्ट आहे, काय अडचण नाही. सेमच आहे हे, फक्त थोडंसं आपल्याला काय होतं याच्यामध्ये, युजर इंटरफेस इथे दिसतं आपल्याला, टेबल्स दिसतात, तिथे तसं काही दिसत नाही ना. ठीक आहे, चला आता आपण जाऊया पुढच्या ह्याच्यात. पुढे आपल्याला काय बघायचंय? इन, नॉट इन. आता इन, नॉट इन मध्ये काय आहे?
नल नॉट नल, आपण नल रेकॉर्ड नाही घेतलेली ना, ठीक आहे. आता आपण काय बघूया, डिफरन्स बिटवीन अँड ह्या दोन वर्ड मधला आपला डिफरन्स बघायचा आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी बोललो, एकदम बेसिक प्रश्न आहे, ठीक आहे. मी बोललो की सागर आणि राहुल हे दोघं फिरायला गेले, तर याचा अर्थ काय होतो? सागर आणि राहुल हे फिरायला गेले म्हणजे सागर आणि राहुल हे दोघं पण गेलेत फिरायला, बरोबर ना? सागर आणि राहुल म्हणजे हा. अँड म्हणजे काय मला सांगायचं. अँड म्हणजे ज्यावेळेस आपण अँड यूज करतो तेव्हा दोन्ही पण येतात, सागर अँड राहुल, ठीक आहे. आणि जर मी ऑर यूज केलं, सागर ऑर राहुल, म्हणजे काय? सागर किंवा राहुल, एकतर सागर नाहीतर राहुल. राहुल. मग ज्यावेळेस मी अँड यूज करतो त्यावेळेस मला, ठीक आहे, आपण इथे येऊया. आता इथे काय लिहिले बघा, युजिंग अँड. अँड काय करतं, दोन कंडिशन जे आपण देतो, वेअर इथे कसं केलंय बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, जो की ह्या केसमध्ये काय आहे, स्टुडंट, वेअर कंडिशन 1 अँड कंडिशन 2, म्हणजे अँड वर्ड यूज केलाय इथे बघा, ठीक आहे. उदाहरण बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नंबर इज इक्वल्स टू 2 अँड मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 200. म्हणजे हे दोन्ही कंडिशन जिथे मॅच होतील तिथे आपल्याला आउटपुट मिळेल. ज्यांचा नंबर पण 2 आहे आणि मार्क्स किती पाहिजे, हे शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 200. आता तुम्ही बघितलं तर बघा आउटपुट मध्ये नंबर किती दिसतोय, 2, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली आउटपुट मध्ये, आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय होणार तरच ते तुम्हाला आउटपुट देईल. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय ज्यावेळेस होतील ते तुम्हाला आउटपुट मध्ये येणार. मार्क्स आर ग्रेटर दॅन इक्वल्स टू 200, म्हणजे 2200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स भेटले. ओके, आपल्या केसमध्ये बघूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर, आता वेअर काय करतो मी, डिपार्टमेंट आहे का आपलं, डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू 10 अँड सॅलरी 10 असणार आहे घ्या, अँड सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 30,000. आता ह्या केसमध्ये किती रेकॉर्ड आउटपुटला यायला पाहिजे मित्रांनो? आपला डेटा बघा आधी, थांबा. आपला डेटा काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. जर मी याला एक्झिक्यूट केलं, या 10 रेकॉर्ड पैकी माझे किती रेकॉर्ड आउटपुटला यायला पाहिजे बघा, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. डिपार्टमेंट Only नंबर one. मला एक रेकॉर्ड यायला पाहिजे, आणि ते कोणतं, Star आनंद. number sir. बरोबर, हे रेकॉर्ड. 36,000. हा, मग आता इथे मला सांगायचं काय आहे, आपल्या अँड ज्यावेळेस मी वापरतो त्यावेळेस माझे हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. जिथे हे बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर म्हणजे जिथे डिपार्टमेंट नंबर हा 10 पाहिजे आणि सॅलरी 30,000 पेक्षा जास्त पाहिजे. तर डिपार्टमेंट नंबर 10 तर आहे, पण याची सॅलरी किती आहे, 25,000. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही. मग हे रेकॉर्ड येईल का, नाही येणार. चला पुढे, No. हे रेकॉर्ड बघा, इथे डिपार्टमेंट नंबर किती आहे, 10, परफेक्ट, पहिली कंडिशन मॅच झाली. अँड सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 30,000, इथे किती आहे, 20, कंडिशन मॅच नाही होत. हे रेकॉर्ड भेटेल का आउटपुटला, नाही. चला पुढे, तिसरं रेकॉर्ड, इथे किती आहे, डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू 10 आणि सॅलरी किती आहे, 36,000, 30,000 पेक्षा जास्त आहे. मग आउटपुटला कोणतं रेकॉर्ड यायला पाहिजे, 107 असणार. याला एक्झिक्यूट करतो मी, आलं. म्हणजे खूप काय असतं माहिती का, खूप छोटे छोटे अँड, ऑर, बिटवीन, नॉट बिटवीन, इन, नॉट इन, नल, नॉट नल,
हे खूप बेसिक बेसिक आहे आणि तुम्ही 2 वेळेस प्रॅक्टिस केली ना, तिसऱ्या वेळेस तुम्हीच मला सांगाल की हे असं आहे. इतकं सोपं आहे सिक्वल. फक्त तुम्हाला रूल नंबर 2 लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला फर्स्ट डेला 2 रूल सांगितले. त्यातला दुसरा असा आहे की काय? दुसरा रूल काय? अवघड वाटू द्यायचं नाही, इझी आहे. डोक्यावरती हावी होऊ द्यायचं नाही याला. ठीक आहे? प्रॅक्टिस करत राहायचं. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार, 3 लेक्चर होतील, 4 सेशन होतील, 5 होतील, त्यावेळेस तुम्हाला काय वाटेल, ओझं वाटायला लागेल ते की अरे मी खूप सेशन तर खूप झाले, पण मी प्रॅक्टिसच नाही केली. लक्षात येतंय का? मग ते ओझं वाटू द्यायचं नाही. त्याच्यासाठी रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला लागेल. ठीक आहे? हे समजलं तुम्हाला. अँड म्हणजे काय? दोन्ही कंडिशन. कंडिशन 1 अँड कंडिशन 2 ह्या काय आल्या पाहिजे? सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. ठीक आहे? आता परत एकदा मी याला एक्झिक्यूट करतो. आता मला एक सांगा तुम्ही, मी इथे जर याला चेंज केलं, वेअर job is equals to QA and salary should be greater than पहिल्यांदा मला सगळ्यांनी ह्या क्वेरीचं ऑब्झर्वेशन करा. ही बरोबर आहे का मी लिहिलेलं? हॅलो. हा. हॅलो सर. हा बोला सर ना. माझं म्हणजे 9:30 वाजल्यापासून नेटवर्क इश्यू होता, मला जॉईन करता आलं नाही. मी आता आलोय. काही प्रॉब्लेम नाही रोहित. हा. मी रेकॉर्डिंग देतो आणि तुम्हाला. रेकॉर्डेड व्हिडिओ सर मला कुठे मिळेल याचं, म्हणजे युट्यूबवर की कसं? मी देतो तुम्हाला आज. ठीक आहे? चालेल सर. तुमचा नंबर वगैरे नाहीये माझ्याकडे आणि मी तुम्हाला म्हणजे मला समजत नव्हतं. काल मी तरी दुपारी सरांना फोन केला होता, नवनाथ सरांना. ते पण मला म्हणजे सरांना बोलून बघा, ते तुम्हाला मी देतो तुम्हाला आज. ठीक आहे? आज देईल की चालेल. उद्या सकाळपर्यंत देईल. मी युट्यूबला अपलोड करतो, आज देतो तुम्हाला. ठीक आहे? ओके. आता मला ह्या क्वेरी मध्ये काय चुकीचं आहे कोण सांगतं? स्ट्रिंग अश्विनी? स्ट्रिंगला सिंगल कोट मिसिंग आहे. बस तेवढी एकच चूक आहे? अं, ह्याच्यामध्ये आणखी काय चूक आहे मला सांगा पटपट. Select the T's capital. सिलेक्टचा टी कॅपिटल. ओके. ठीक आहे. आता याला सिंगल कोट नाहीये. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे. अजय म्यूट करता का प्लीज? हा, थँक्यू. आता याला काय आपल्याला काय दिलं नव्हतं, आपण सिंगल कोट दिलं नव्हतं आणि आपण काय सांगितलंय, जर आपली स्ट्रिंग असेल तर सिंगल कोट द्यायचे. ठीक आहे? मग जर मी याला एक्झिक्यूट केलं तर मला आउटपुटला किती रेकॉर्ड्स येतील? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर जॉब इज इक्वल्स टू QA. अँड बोललोय मी इथे. अँड म्हणजे काय? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आता जॉब QA आणि सॅलरी किती हवी? 15,000 पेक्षा जास्त. आता QA बघा इथे Two किती? records. 12,000. मग हे येईल का? No. नाही. दुसरं QA बघा 18,000 येईल का? Yes. ओके. येस. थर्ड रेकॉर्ड बघा 22 येईल का? येस. आणि फोर्थ रेकॉर्ड येईल का? No. नो. मग याच्यामध्ये आपल्याला 2 रेकॉर्ड येतात का बघूया आपण. ठीक आहे? बाकी काही नाहीये. बाकी तुम्ही एल कॅपिटल करा, स्मॉल करा, डझंट मॅटर. हे तर फक्त मी कन्फ्यूज करायला टाकलं होतं. इथे कॅप्स मध्ये टाका, फरक नाही पडत. ठीक आहे? पण हे जर स्मॉल मध्ये टाकलं तर येईल का? नाही. कारण का? ते आपला तो डेटा आहे, ते आपले रोज आहेत. कॉलम किंवा क्वेरीचे कीवर्ड्स असतील ते तुम्ही कोणत्या पण केसमध्ये टाका, डझंट मॅटर. पण तुमचा जो डेटा आहे जसा इथे आहे तसाच टाकायला लागतो रोज. कळालं? इट शुड बी QA. एक्झिक्यूट करा, 2 रेकॉर्ड मिळाले. ठीक आहे? आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता मी काय करतो, लक्ष द्या इथे. इथे 35 सॅलरी करतो आणि फक्त अँडच्या ऐवजी काय करतोय मी,
मी काय केलं, अँडच्या ऐवजी केलं ऑर. आता काय आहे? किती रेकॉर्ड जायला हवे मला इथे? 4. सगळ्यात आधी आपण एक एक रेकॉर्ड नुसार जाऊ. ठीक आहे, 4 रेकॉर्ड येतील. ठीक आहे, पहिली कंडिशन काय आहे? जॉब इज इक्वल्स टू QA. आहे का जॉब QA? No. फर्स्ट रेकॉर्डला जॉब QA आहे का? आहे का QA? आहे, नाहीये, मे बी, कन्फ्युज्ड आहे, दिसत नाहीये, नाहीये. बरोबर. आणि सॅलरी 35 आहे का? नाही. मग पहिलं रेकॉर्ड येईल का? नाही. दुसरं QA. मग जर दुसरं QA, तर एकच कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे कोणती तरी. मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, याची सॅलरीची मला परवा आहे का? नाही. सॅलरी ऑर आहे ना, एकतर हे पण हे झालं पाहिजेत किंवा हे झालं पाहिजे, किंवा दोन्ही झाले तर वेल अँड गुड. ऑर आहे ना दोघांच्या मध्ये. ऑर म्हणजे काय? हे किंवा हे. ठीक आहे, मग हे एक पहिलं रेकॉर्ड येईल आपलं. ठीक आहे, दुसरं रेकॉर्ड येईल, हे रेकॉर्ड येईल का? नाही. एकतर याचा जॉब QA नाहीये आणि सॅलरी पण 35,000 पेक्षा जास्त नाहीये. तिसरं रेकॉर्ड येईल का हे? चौथं येईल. 100%. डझंट मॅटर सॅलरी काय, इथे अँड नाहीये ना, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्याच नाही पाहिजे. हे पण येईल, मग हे पण येईल. मग हे दोन पैकी कोणतं येईल? 35 पेक्षा जास्त सॅलरी कुणाची आहे? हे येईल. ज्याचं जरी जॉब जरी याचा डेव असेल तरी पण त्याची सॅलरी 35 पेक्षा जास्त आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, तसं हे QA हे पण येणार आणि हे पण येणार 50,000. लेट्स सी, एक्झिक्यूट करतो मी. आले? आता हे दोन पैकी कोणती तरी एक कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे आणि हे तुमचे रेकॉर्ड्स आलेले. ठीक आहे, अँड आणि ऑरचा फरक लक्षात राहू द्या. अँड साठी आपल्या सगळ्या कंडिशन 2 असेल, 3 असेल, 4 असेल तर त्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आणि ऑर मध्ये काय होतं? ही किंवा ही दोन पैकी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय असेल तरी ते रेकॉर्ड येतं. आता इथे बघा QA तर आहेच, बरोबर, आणि सॅलरी यांची किती आहे? 35. जरी इथे QA नसेल तर सॅलरी 35 पेक्षा मोठी असेल. बघा, डेवचे जिथे पण आहे सॅलरी 35 पेक्षा मोठी. लक्षात आलं का? अँड ऑर प्रॅक्टिस करायला लागेल. ठीक आहे. हो. सोपं. हे सगळं सिलेक्ट मध्ये येतं. हे तर एकदम बेसिक आहे. तुम्ही फक्त डॉक्युमेंट उचकून बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. लेट अस सी. बिटवीन, नॉट बिटवीन तुमच्या लक्षात आलं. इन, नॉट इन. आता आपण इन, नॉट इन बघूया. बिटवीन, नॉट बिटवीन. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. आता मला असे रेकॉर्ड पाहिजेत. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, खूप महत्वाचं आहे. आय वॉन्ट दोज रेकॉर्ड्स वेअर फर्स्ट नेम म्हणजे काय, आपलं एम्प्लॉई नेम काय पाहिजे? शुड बी एकतर राम पाहिजे. ठीक आहे. दुसरं मर्यादा हवं. हे 3 नावं पाहिजे मला. मग मी कसं करणार? असे रेकॉर्ड हवे ज्यांचं एम्प्लॉईचं नेम हे आहे राम, मर्यादा आणि संस्कार. कोण सांगू शकेल मला? ती क्वेरी मी कशी लिहितो ते लक्ष द्या. लक्ष आहे का सगळ्यांचं? हो, नाही, पटपट सांगा. Yes, sir. येस. गणेश, कल्पेश, हो बोला पटपट. हो हो. मयूर. येस सर. हो. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम एम्प्लॉई. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर काय पाहिजे आपल्याला? EMP नेम इन. कारण एकापेक्षा जर मला EMP नेम फक्त राम पाहिजे असतं तर मी कसं लिहिलं असतं? EMP नेम इज इक्वल्स टू राम. यांनी काय दिलं असतं? सिंगल कोट राम. हे दिलं असतं आपल्याला आउटपुट. पण मला एकाच कॉलम वरती आणखीन बघायचे, म्हणजे ह्याच कॉलम वरती मला 2 नावं आणखी टाकायचे. तर त्या केसमध्ये मी काय करतो? वेअर EMP नेम इन राम सिंगल कोट, परत मर्यादा, आणि तिसरं कोणतं आहे? संस्कार. आउटपुटला किती येतील? मला किती नावं यायला पाहिजे आउटपुटला? या क्वेरी मधून 3 आउटपुटला येतील का नावं? 3.
3 येतील नक्की? बघूया. हो. 2 कसं काय आले? बिकॉज हा जो एस आहे तुम्हाला सांगितलं होतं ना, इट शुड बी केस सेन्सिटिव्ह. डेटामध्ये पहिला एस कॅपिटल आहे, मग तसंच द्यायला लागेल ना आपल्याला. ठीक आहे. मग हे छोटे मोठे एरर मी चुका का करतो? कारण याच्यातून शिकायला मिळतं. आता हा छोटा केला त्यामुळे ते आपल्याला आउटपुटला रेकॉर्डच नव्हतं आलं, कारण तसं नाव त्याला भेटलंच नाही ना स्मॉल केस मधलं. समजलं का? मग इन कधी वापरतो आपण? ज्यावेळेस एकाच कॉलम वरती मल्टिपल गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? ह्याच कॉलम वरती मल्टिपल नाव आहेत. एकच कॉलम आहे ना हा पूर्ण एम्प्लॉई नेम, याच्यावरती मल्टिपल गोष्टी आपण शोधतोय, मल्टिपल नावं शोधतोय. मग त्या केसमध्ये आपण काय केलं? इन. पण इनला आणखीन एक, जसं बिटवीनला आपण नॉट बिटवीन जोडलं होतं, याला जर मी नॉट इन बोललो तर काय होईल? राम, मर्यादा आणि संस्कार हे नावं वगळून सगळे नावं येतील. उलट करायचं. आता इन केल्यावरती किती आले? हे 3 नावं आले. पण जर मी ते नॉट टाकलं तर याच्या उलट येईल. राम येणार नाही, मर्यादा येणार नाही आणि संस्कार येणार नाही. ते 3 नावं सोडून उरलेले 7 नावं तुम्हाला इथे येतील. सोपं आहे की नाही? फक्त ज्यावेळेस एक कंडिशन वरती फाइंड आउट करतो आपण, एम्प्लॉई नेम इज इक्वल्स टू राम कोट्स मध्ये, तर ते एकच हे येईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अँड टाकून टाकून नाही करू शकत, ते पूर्णपणे ऑपोजिट होऊन जातं मग. ठीक आहे, तुम्हाला असंच करायला लागतं. वेअर एम्प्लॉई नेम इन मल्टिपल कंडिशन्स, म्हणजे जे पण तुम्हाला मल्टिपल नावं शोधायची ते सगळे द्यायला लागेल. ठीक आहे. आता मला अशी नावं आता मला एक क्वेरी सांगा तुम्ही, की पुणे आणि मुंबई लोकेशन असणारी लोकांची नावे मला पाहिजे. पुणे अँड मुंबई हे लोकेशन असणारी लोकांची नावे मी कशी प्रिंट करू मी आउटपुटला? काय क्वेरी येईल? मी सांगतो, कुणी सांगायचं थांबा. रोहित नको, रोहित लेट आलाय. कल्पेश, शीतल. शीतल, मला तुम्ही सांगा, पुणे आणि मुंबई हे लोकेशन असलेले जे पण आपले एम्प्लॉय आहेत ते मी कसे फाइंड आउट करू? त्याच्यासाठी क्वेरी कशी येईल? शीतल, स्नेहल, तुम्ही आहात का? स्नेहल, येस शीतल. सर. पुणे आणि मुंबई लोकेशन असणाऱ्यांचे रेकॉर्ड्स मी कसे फाइंड करू? सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम. हे बघा, डेटा रिट्रेव्हल लँग्वेज मध्ये फक्त सिलेक्ट येतो. रिट्राईव्ह करतोय आपण म्हणजे काय करतोय? त्या टेबल मधूनच डेटा आपण बाहेर काढतोय ना, म्हणून ते रिट्राईव्हल लँग्वेज येतं. लक्षात येतंय का तुझ्या शब्दाचा अर्थ? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. ओके. एम्प्लॉई वेअर लोकेशन लोकेशन इन इन ब्रॅकेट मध्ये सिंगल इनवर्टेड कॉमा पुणे अँड मुंबई. परफेक्ट, एकदम बरोबर आले. पुणे आणि मुंबईचे रेकॉर्ड सगळे. व्हेरी गुड. ठीक आहे. आणि पुणे आणि मुंबईच्या व्यतिरिक्त जर रेकॉर्ड पाहिजे असेल तर मी काय करेल? फक्त नॉट टाकेल, मग मला सगळे बँगलोरचे रेकॉर्ड्स मिळतील. समजलं? किती सोपं आहे. सर एक डाऊट होता. हा, बोला ना. सर अँड यूज केलं तरी पण अँड आणि इन मध्ये काय डिफरन्स झाला ना? अँड नी पण तेच आउटपुट येईल ना? कशामध्ये? बरं, आपण ह्यामध्येच. करून बघू. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर लोकेशन इज इक्वल्स टू पुणे and location is equals to आलं आउटपुट? नाही. आता असं एक रेकॉर्ड आहे का ज्याचं लोकेशन पुणे पण आहे आणि मुंबई पण आहे? मी तेच सांगतो, एका कॉलम मध्ये ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करता, जर इथे दुसरी रिक्वायरमेंट असती, जसं की तुमचं सॅलरी पुणे लोकेशन
आहे आणि सॅलरी दुसरा कॉलम आहे ना, सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 10,000 हे जर असेल तर ह्या कंडिशन मध्ये तुमचं रेकॉर्ड भेटेल. पण एकाच कॉलम वरती मल्टिपल कंडिशन, एकच कॉलम होता ना तो आपला लोकेशन, त्याच्यावरती मल्टिपल कंडिशन फाइंड करतोय. जसं एम्प्लॉई नेम आहे राम, संस्कार, जे पण नाव होते ते. ठीक आहे, आता हे एक्झिक्यूट करा. हे आलं. हे कॉलम वेगवेगळे बघा, हे लोकेशन, हे सॅलरी, आणि इथे काय होतं, इन ज्यावेळेस यूज करताय तुम्ही ते कॉलम एकच येतो. लक्षात येत आहे? ठीक आहे. गणेश तर आहे ना? ठीक आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? तर एकंदरीत आज आपण काय बघितलं, सिलेक्टचा यूज कसं करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, बिटवीन आणि नॉट बिटवीन. ठीक आहे, इन, नॉट इन. ठीक आहे, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, greater than equals to, less than equals to. ठीक आहे, नॉट इक्वल्स टू, परत नॉट इक्वल्स टू. यांचा यूज कसा करायचा हे बघितलं आपण, बरोबर? बघितलं ना? ठीक आहे, अजून काय बघितलं, वेअर कंडिशन कशी यूज करायची, बरोबर? याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष इकडे आहे का? येस सर. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. या स्टारचा अर्थ काय होतो? या स्टारचा अर्थ काय होतो? लक्ष इकडे द्या सगळे. या स्टारचा अर्थ असा होतो, एकतर याचं टेक्निकल नाव काय आहे, ॲस्टरिस्क. तुम्ही याला स्टार म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई म्हटलं तर त्याचा अर्थ असा होतो की तो एम्प्लॉई टेबल मधले सगळे कॉलम्स तुम्हाला रिप्रेझेंट करेल. आता याच्यामध्ये किती कॉलम आहेत? 6. मग हे 6चे 6 कॉलम्स म्हणतोय मी बरं का, उभे. हे जे कॉलम्स आहेत, जॉब एक कॉलम आहे, सॅलरी एक कॉलम आहे, डिपार्टमेंट नंबर एक कॉलम आहे, लोकेशन एक कॉलम आहे, किंवा फील्ड्स, ह्या फील्ड्स आहेत. ठीक आहे, याला जर मी एक्झिक्यूट केलं तर काय होईल, सगळे कॉलम तुम्हाला भेटतील. जर शेवट पण जर एम्प्लॉय आयडी तुम्हाला पाहिजे असेल, फक्त एम्प्लॉय आयडी पाहिजे आणि जॉब हवाय, हे दोनच कॉलम तुम्हाला हवे, तर मी स्टारच्या ऐवजी कशाने रिप्लेस केलं, एम्प्लॉय आयडी आणि जॉब हे दोनच कॉलम जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी फक्त त्या कॉलमच्या नेमने रिप्लेस केलं. ठीक आहे, आले तुम्हाला दोनच कॉलम. म्हणजे स्टारचा अर्थ काय होतो, त्या टेबलमध्ये जितके पण कॉलम्स आहेत ते सगळे तुम्हाला रिप्रेझेंट करेल. पण जर तुम्हाला सगळे कॉलम पाहिजे नसेल तर काय करायचं, त्याच्याऐवजी काय करायचं, त्या कॉलमची नावं टाकून द्यायची. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता मला एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम आणि लोकेशन पाहिजे, तर मी काय करणार, एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम आणि लोकेशन हे 3 पाहिजे. मग एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम आणि लोकेशन हे 3 जर टाकले मी फ्रॉम एम्प्लॉय, तर ते फक्त 3च कॉलम मला दिसणार. म्हणजे स्टारचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? स्टार मीन्स जितके पण कॉलम्स त्या टेबलमध्ये ते सगळे कॉलम रिप्रेझेंट करेल. पण जर स्टारच्या ऐवजी मी हे कॉलमची नावं टाकली तर तेच कॉलम मला दिसतील. लक्षात आलं? ठीक आहे, काही डाऊट आहे कुणाचा? एनी डाऊट?